श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत प्रसाद कुलकर्णी यांचे विचार, कापूस पिंजून ठेवलाय जसा. पूर्वी रस्त्यावरून खांद्यावर एक लांबलचक काठी आणि त्याच्या एका बाजूला त्रिकोणी भाग असलेलं एक विशिष्ट अवजड आयुध घेऊन त्याचा तर्राव तर्राव आवाज करत जाणारा कापूस पिंजारी, जो आजकाल फारसा दृष्टीला पडत नाही किंवा क्वचितच दिसतो. परवा अचानक तो तर्राव तर्राव परिचित आवाज कानी पडला आणि जो भूतकाळात घेऊन गेला तो अगदी बालपणातल्या ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा या कवितेपर्यंत. या कवितेमधूनच पिंजणे हा शब्द प्रथम कानावर पडला. पिंजून काढणे म्हणजे एखादी गोष्ट भाग संपूर्णपणे विलग करून मोकळा करून पाहणे. पिंजारी त्याच्या या आयुधाने गाद्यांमध्ये गच्च बसून गाठ्या पडलेला पिवळटलेला कापूस छान पिंजून मोकळा करून देत असे. या गच्च झालेल्या गाठ्या पडलेल्या कापसामुळे गादीचा मूळ सुखद मऊ नरम स्पर्श नाहीसा होत असे आणि मग अशा छान पिंजलेल्या कापसाच्या पुन्हा एक वार मौशार गाद्या उशा तयार होत असत. आपण अनेकदा बातम्यांमधून पिंजणे हा शब्द ऐकतो. अमुक कुणा चोराला, खुन्याला, एखाद्या भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना, शत्रू सैनिकांना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी किंवा लष्कराने तो भाग अक्षरशः पिंजून काढला. मला वाटतं तो कापूस असो अथवा कुणी वाईट कृत्य करून लपलेली व्यक्ती, त्या भागाला पिंजून तो मोकळा स्वच्छ पूर्वीसारखा करणे हाच पिंजणे या शब्दाचा अर्थ आहे. पिंजून काढण्यात ती गोष्ट, वस्तू, व्यक्ती मिळायलाच हवी हा निश्चय दिसतो. आपल्या घरातली गृहिणी ही सुद्धा एक पिंजारीच असते. आई, बहीण, पत्नी अशा विविध भूमिकातून ती हे काम करत असते. घरातल्या जुन्या वस्तू आपणच काम झाल्यावर इकडे तिकडे टाकून दिलेल्या किंवा कपाटात ड्रॉवरमध्ये कोंबून ठेवलेल्या निकामी वस्तू शोधून त्यांची गरज आहे किंवा नाही हे पाहून त्यांची विल्हेवाट लावते. घरातल्या कानाकोपऱ्यात शोध घेऊन नको असलेल्या वस्तूंना बाहेरची वाट दाखवून घर पुन्हा एकदा स्वच्छ लखलखीत करते. पुन्हा एक वार आपण सुरुवातीच्या मुद्द्याकडे येऊ. गच्च झालेल्या गाठ्या झालेल्या कापसामुळे गादीचा मूळ सुखद मऊपणा पिंजारी त्यातला कापूस पिंजून पुन्हा प्राप्त करून देतो. तसंच आपणही आपलं स्वतःचं सिंहावलोकन करून स्वसंवाद साधून आपल्या विचारांना, स्वभावाला, वागणुकीला, दुरावलेल्या नात्यांना पिंजून काढायला हवं. गैरसमजामुळे, एककल्ली विचारांमुळे त्यामध्ये आलेला गच्चपणा, मनाला घट्ट बसलेल्या गाठी आणि त्यातून विचारांमधला पारदर्शीपणा जाऊन त्यांना आलेला पिवळटपणा पिंजून काढायला हवा. एकदा का मन मोकळं झालं, स्वभावाला बसलेल्या गाठी मोकळ्या झाल्या, की या सगळ्यातला मूळचा उमदेपणा, माया, प्रेम, मृदूपणा पुन्हा एकदा उमलून येईल. पिंजलेल्या कापसातून तयार केलेल्या नव्या गादी उशावर शरीर डोकं विसावलं की कसं छान मौशार सुखद वाटतं आणि झोप कधी लागते कळतही नाही. अगदी तसंच गैरसमजामुळे, लहानसहान चुकांमुळे, मनात धरून ठेवलेल्या अढीमुळे गच्च झालेल्या गाठी सकारात्मक विचारांनी पिंजून काढल्यावर अलगद मोकळ्या होतील. एकदा का मनं पिंजून स्वच्छ झाली की मूळ स्वभावाला आलेला पिवळटपणा नाहीसा होईल. मनामनातली अढी दूर होईल आणि माणसामाणसातलं, नात्यातलं दुरावलेलं अंतर जवळ येईल. कापूस पिंजून जसा नव्या खोळीत विसावतो आणि दोघांचं अगदी छान जुळून येतं, अगदी तसंच हृदया एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले हा अमृत अनुभव आपल्याला येईल. आपणच आपले पिंजारी होऊया म्हणजे होईल काय? कलही केलेल्या भांड्यांसारखी आपली मनही बाहेरून नाही तर आतून चकचकीत होतील, निर्विष होतील. माणसं, मन, नाती तीच असतील, पण पिंजून मोकळी झाल्यामुळे त्यांना पारदर्शीपणाची पुनर्झळाळी प्राप्त होईल. आणि मग काय हो, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे शब्द प्रत्यक्षात येतील. कापूस पिंजून ठेवलाय जसा. प्रसाद कुलकर्णी यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.